श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. शुभ सकाळ सगळ्यांना. तर बघा, इथे मी हरभऱ्याची डाळ शिजवून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे आता हा गूळ. तर कशासाठी बघा, तर आज मी बनवणार आहे पुरणपोळी, कारण आज आहे आमच्या गावची देवी आई शिराकाई देवीची यात्रा. तर त्यासाठी आमच्या इकडं पुरणपोळी बनवली जाते आणि उद्या आहे आमच्या गावचा उरूस, म्हणजे उद्या मटण वगैरे बनवलं जातं. तर आम्ही काय मटण वगैरे खात नाही, त्यामुळे आमच्या काही घरी मटण वगैरे बनवलं जात नाही. तर आम्ही शाकाहारीच बनवतो, पाहुणे वगैरे बोलवतो, पण शाकाहारी जेवण असतं आमच्या घरात. तर इथं बघू शकता मी ताजे वाटाणे घेतलेले आहेत, त्यामध्ये थोडीशी मिरची, आलं आणि लसूण टाकून मोठं मोठं तसं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये बघा धनेपूड, जिरेपूड, हळदपूड, थोडीशी लाल तिखट आणि मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे, कारण त्याचे बनवणार आहे मी आत्ता नाश्त्यासाठी मटर कचोरी. कारण पोळीचा स्वयंपाक होण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे मुलांना नाश्त्यासाठी मी मटर कचोरी बनवायला लागले. म्हणजे मग नंतर शिस्तात पोळ्या केल्या तरी चालतील. आणि आज आणि उद्या मी टाकलेली आहे शॉपला सुट्टी. उद्या म्हणायला लागले, पण गुरुवारी पण जाईन काही नाही माहीत नाही, कारण आमच्या गावचा उरूस हा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असा 3 दिवस असतो. गुरुवारी आम्ही यात्रेमध्ये फिरायला वगैरे जातो, मंगळवार देखील जातो, पण मंगळवार देवाला जाऊन मग देवाला नैवेद्य वगैरे देऊन मग यात्रेमध्ये जातो. गुरुवारी फक्त यात्रेमध्ये फिरण्यासाठी जातो. आणि बुधवारी कसं होतं, पाहुणे वगैरे येतात, त्यांना जेवण वगैरे करायचं, वाढायचं, त्यामुळे झोपायलाच 12-1 वाजतं. त्यामुळे त्या दिवशी काही जाणं होत नाही. त्यामुळे आम्ही मंगळवारी आणि गुरुवारी 2 दिवस यात्रेमध्ये जातो. तर इथे बघा, जे वाटाण्याचं सारण बनवून घेतलं होतं त्याच्याचे मी छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे. आणि इथं मी पीठ देखील मळून घेतलेलं आहे. तर गव्हाचंच पीठ मळलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलेलं आहे आणि मळून घेतलेलं आहे. तर मळून थोडं मी अर्धा तास ठेवलं होतं. त्यानंतर गव्हाच्या पिठाची अशी पारी बनवून त्यामध्ये वाटाण्याचं सारण भरायचं आहे. तर बघा, कढईमध्ये तेल देखील तापलेलं आहे आणि आपल्या कचोऱ्या देखील अशा बनवून झालेल्या आहेत. तर आता त्या तळून घेऊया. कचोऱ्या तळून झाल्या की सगळ्यांना खायला देईन आणि त्यानंतर लगेच लागणार आहे पोळ्या बनवण्यासाठी. कारण माझा आता भात बनवलेला आहे, परत डाळसुद्धा पोळीची शिजलेली आहे, तसेच कणिक देखील मी मळून ठेवलेली आहे. आता फक्त राहिलेली आहे ती येळवणीची आमटी बनवायची आणि पोळ्या लाटायच्या. बाकीचं वरचं सगळं माझं तयार आहे. तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे 8:30. तर या कचोऱ्या तळून खाऊपर्यंत 9-9:30 वाजतील. तिथून मग पोळ्या बनवायला घेतल्या तर कदाचित 11 देखील वाजतात सगळं पूर्ण पोळ्या आवरायला. कारण पोळ्या मी जास्त अर्धा किलो डाळ घातलेली आहे, त्यामुळे तेवढ्या पोळ्या करण्यासाठी एकटीला वेळ लागतो. तर बघू शकताय तुम्ही कचोरीला किती छान असा कलर गोल्डन आलेला आहे. आता आपण या कचोऱ्या काढून घेऊया आपल्या पुरणाच्या जाळीमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे, कुठलाही पदार्थ तळून घेतला की मी त्या जाळीमध्ये काढत असते. म्हणजे कसं होतं, एक्स्ट्राचं तेल असतं ते त्या जाळीतून खाली नितळून जातं. त्यामुळे कचोरीला किंवा बाकीच्या कुठल्याच तळणीच्या पदार्थाला तेल जास्त राहत नाही. तर बाकीच्या देखील मी कचोऱ्या तळून घेते. तर चला बघूया कचोऱ्या कशा झाल्यात. घरात पहिल्यांदा तर बघा, खूप छान खुसखुशीत अशा आपल्या कचोरी तयार झालेल्या आहेत. तर खाऊन बघूया. तर खूप छान झालेत, गरम गरम खाण्यासाठी देखील खूप छान लागतात. तर तुम्ही देखील नक्की करून बघा. तर आता लागूया आपण पोळीच्या स्वयंपाकाला. तर इथे बघा, पहिला मी येळवणीची आमटी बनवून घेणार आहे. तर आमटी बनवण्यासाठी बघा, मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं जिरं, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता. तर त्याच तेलामध्ये थोडंसं लाल तिखट, धनेपूड आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर थोडंसं आपलं लाल तिखट परतल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे वाटण. ते वाटण कसं बनवलेलं आहे बघा, तीळ, जिरं, थोडेसे धने, लवंग, दालचिनी हे थोडंसं परतून घेतलेलं आहे कुरकुरीत करून. आणि त्यामध्ये बघा खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण हे सगळं घालून एकच वाटण बनवलेलं आहे. ते वाटण टाकून घ्यायचं आहे आणि ते वाटण चांगलं परतलं, कडने तेल सुटायला लागलं की मग त्यामध्ये टाकायचे येळवणी. येळवणी म्हणजे आपण जी हरभऱ्याची डाळ शिजवतो पोळीसाठी, त्यातील जे पाणी आपण साईडला काढून ठेवलेलं असतं त्याची आपल्याला बनवायची असते आमटी. तर तेच पाणी फक्त आमटीमध्ये टाकायचं आहे. तुम्हाला जर आमटी थोडी घट्ट वाटत असेल तर तुम्ही आणखीन थोडं पाणी गरम करून त्यामध्ये ओतू शकता. तसंच ओतला तर आमटीला चव येत नाही, त्यामुळे गरम पाणी नेहमी ओतावं. तर चवीपुरतं मीठ टाकलं तर येळवणीची आमटी आपली
तयार झाली. तर या आमटीला कट बघू शकता, कारण काही जण याला कट्टाची आमटी देखील म्हणतात, तर आमच्याकडे याला येळवणीची आमटी म्हणतात. तर आमटी तर इथे तयार झालेली आहे. आता भरभर पोळ्या करून घेते. तर बघा इथं मी पोळ्या लाटून घ्यायला लागले. तर कसं व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, कारण जर आहे असा व्हिडिओ दाखवला तर खूप म्हणजे खूप 1 तास 1.5 तास 2 तास देखील वेळ लागू शकतो. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये सगळं कवर करणं शक्य नाही. त्यामुळे व्हिडिओ थोडा मी फास्ट फॉरवर्ड केला आहे. तर असंच जर फास्ट जर आपली कामं होत असते तर किती बरं झालं असतं, पण तसं होत नाही. रिअल लाईफमध्ये आपल्याला सगळ्याला वेळ द्यावा लागतो आणि आपला वेळ जातो. त्यामुळे आपली सगळी गडबड चालू असते. तर बघा इथं माझ्या पोळ्या अशा बनवून होत आलेल्या आहेत आणि आता अजून माझी बाहेरची देखील कामं राहिलेली आहेत. कपडे धुणे, भांडी वगैरे, फरशी वगैरे पुसायची. तर मला आता 1:30 ते 2च वाजणार आहेत. त्यामुळेच मी सुट्टी घेतली होती, कारण कितीही भरभर आवरून जायचं म्हटलं तर काय आज आवरणार नव्हतं. तर बघा दुपारी जेवून झाल्यानंतर देखील माझं आणखीन एक काम आहे, ते देखील तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर बघा आता पोळ्या झाल्या, सगळेजण आम्ही पोळीचं जेवण जेवलो. त्यानंतर पोळी खाल्ल्यानंतर बघा कशी सगळ्यांना सुस्ती आली. तर पाठीमागच्या खोलीमध्ये अशी सगळी लोळत आहेत. हांतरून देखील काही घेतलं नाही, तशीच फरशीवर सगळी लोळायला लागलेत. तर बघा आता वाजलेले आहेत दुपारचे 4. तर मी देखील थोडीशी लोळूनच उठलेली आहे, कारण झोप काही मला लागत नाही, कारण रोज शॉपला जाते त्यामुळे दुपारची झोप येत नाही सवय नसल्यामुळे. तर आता काय बनवायचं आहे बघा, तर मला बनवायचं आहे आता मलिदा. तर आमच्या इकडे मलिद्याचा सुद्धा नैवेद्य लागतो. तर तो कसा बनवतात बघा. तर त्यासाठी मी जे खपली गहू असतात ते 1 किलो भाजून थोडंसं दळून आणलं होतं चक्कीतून. तर ते पीठ इथं घेतलेलं आहे बघा. आणि हे पीठ अगदी बारीक असं नसतं, तर थोडंसं मोठं भरडं असं दळलेलं असतं. तर त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि थोडंसं कच्चं तेल टाकायचं. त्यामुळे चपात्या अशा मऊ होतात, त्यामुळे ते बारीक करण्यासाठी सोपं जातं म्हणून तेल टाकायचं. आणि मळताना आपल्याला चपातीसारखं असं पातळ किंवा असं लई मऊ मळायचं नाही, तर थोडंसं घट्टच आणि ओबडधोबडच असं मळायचं आहे. तर इथे बघा मुलांचं असं हे रामफळ खाणं चालू आहे. तर इथं पीठ मळून झालेलं आहे. तर इथे बघा मी असे मोठे गोळे बनवून घेतलेले आहेत या पिठाचे. तर बघा गोळे बनवायला नुकती सुरुवातच केली होती, तोपर्यंत मुलांना पाहिजे झाला आज चहा. तर चहा बनवण्यासाठी उठले मी, तर चहाची पावडर संपली होती. तर ती पावडर डब्यामध्ये काढून घेतली आणि पहिला ठेवला इकडे चहा आणि त्यानंतर मग बनवायला घेतलं परत मलिद्याच्या चपात्या. तर बघा चपाती भाजल्यानंतर अशा पद्धतीची गडी टाकून घ्यायची गरम असतानाच आणि लाटण्याने अशा पद्धतीने ही चपाती मोडून घ्यायची. म्हणजे कसं होतं, हाताने बारीक करण्यासाठी खूप वेळ लागत नाही. आणि इथं आणलेला आहे बघा खारीचा पुडा, त्यासाठी सगळ्यांना हवा होता चहा. तर सगळेजण आता चहा आणि खारी खात आहेत. तर बघा त्यानंतर मग मला सगळेजण कामाला मदत करू लागणार आहेत. बघा सगळ्यांना चहा देऊन झाला. त्यानंतर बघा हे चपात्या पुन्हा अशा लाटून मी मोडून घेतल्या. तरी ते बघा सकाळी जे आपण पुरणपोळ्या बनवल्या होत्या त्या आम्ही चहामधून खाणार होतो. तर प्रतिज्ञाला अर्धी हवी होती आणि मी अर्धी घेतली आणि चहा आणि पोळी मस्तपैकी खाल्ली. तर खूप छान असं चहा पोळी लागते, म्हणजे मला तर खूप आवडते चहासोबत पोळी खायला. तर चहा पोळी खाऊन झाल्यानंतर हा मलिदा आम्ही बारीक करण्यासाठी घेतला. तर बघा हाताने जेवढा होईल तेवढा प्रतिज्ञाने बारीक केलेला आहे. आता हे राहिलेला मी थोडा मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर मिक्सरला लावल्यानंतर बघा किती छान असा बारीक होतो. तर आता हा असाच ठेवून देणार आहे आणि याच्यामध्ये गूळ वगैरे उद्या सकाळी घालायचं आहे. तर बघा आम्ही ते सगळी तयार झालेलो आहोत. तर आम्ही चाललेलो आहोत देवाला नैवेद्य देण्यासाठी, तसेच यात्रेमध्ये देखील जाणार आहे. तर यात्रेमधला व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.